संदीप भाई चलाओ जल्दी ऊपर से। बाबू भाई स्टेट पे आ जाओ। बाबू चामड़ू संदीप भाई मत देखो इतना खराब, प्यार हो जाएगा। रहने दो, आप खाली कैशर का काम करो। चला मॅचला सुरुवात होते। 4 ओव्हरची मॅच। दामट टीम बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये, स्ट्रायकिंग एंडवरती सौद, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मुझक्किर मौलाना आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज शोएब। पहिला बॉल फुल लेनचा, समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाहीये। गती इतकी होती शोएबच्या या बॉलवरती की अगदी सहजरित्या फलंदाजाला या ठिकाणी बीट केलंय। पहिला चेंडू अगदी आपण पाहताय डॉट बॉल आलाय। डॉट बॉलला सुरुवात झाली या सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचला। आपण पाहताय SKP 11 कुरुस आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते दामत 11 दामत। इथे देखील आपण पाहताय फुल लेनचाच बॉल होता, थोडेसे फिंगर रोल केले होते, बॅटची हलकीशी कडा घेऊन बॉल अगदी शॉर्ट थर्डमॅन मध्ये गेला। त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, धाव मात्र मिळणार नाहीये। अकाउंट अद्यापही ओपन करता आलं नाहीये दामट टीमला। आपण पाहताय सौद याच मैदानावरती भरपूर चांगली बॅटिंग सौदची आपल्याला पाहायला मिळाली आहे। डेच्या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या रजनीमध्ये देखील आपण पाहताय पहिल्या रात्रीमध्ये सौद चांगला खेळला होता, परंतु आता अकाउंट ओपन करता येत नाहीये। इथे दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय, विकेट सौदला परतावा लागते। आली पहिली विकेट दामट टीमची। विकेट काय इथं बसलाय समोर खाली ए माज तो बाबा होतो बघ इकडे मागे आहे। अरे तुमच्या खाली आहे का इथं? हा बघा इथं माज। अरे माज बैग लेके जाओ। खाली देख कैसा एक्टिव है, स्कूल में जाता है ना वो। हाँ काली कौन वाला बैट्समैन वाला सुफियान। इथे देखील बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉल निघालाय आणि झेलचा ड्रॉप झालाय, परंतु रनआउटची विकेट। सुफियान देखील बाद झालेत। सेकंड विकेट पाहायला मिळते दामट टीमची। एक मोठ्या टीमच्या समोर तुमचा संघर्ष आहे, मोठ्या टीमच्या समोर तुम्ही अगदी मोठी मॅच खेळता आणि अशा वेळी खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट तुमच्याकडनं अपेक्षित असेल आपल्या टीमला। अशफक तांबोली बाबा तू चुप, कुछ भी मत बोल। चांगला बॉल लेट कट खेळायचा होता, कट करायचा होता। आणखीन एक डॉट बॉलच इथून पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी करतायत शोएब। आपण पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत अकाउंट देखील ओपन करू दिलं नाहीये दामट टीमला। बॅक टू बॅक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात। 2 विकेट्स देखील आल्यात। एक शेवटचा बॉल या षटकातील अजूनही बाकी आहे। इथे स्ट्रोक तर चांगला केलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पकडले कॅच।
आणखीन एक विकेट आणि या स्पर्धेतील तिसरं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेट मेडन षटक आपण पाहताय. एक षटक आदळलं, त्याच्यामध्ये 2 विकेट्स आल्या, एक रनआउटची देखील विकेट आली. हॅलो हॅलो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अफजल दाखल झालाय. आपण पाहताय 5व्या क्रमांकावरती त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. 4 ओव्हरची मॅच अजूनही अकाउंट ओपन करताना नाहीये दामट टीमला. गोलंदाज रोशन पहिला फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेनं वाडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल जाईल तोपर्यंत एक धाबीतून कन्वर्ट झाली आहे. एक सिंगल धाव आली, अकाउंट ओपन झालंय. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय अकाउंट तर ओपन झाले दामट टीमच्या. आता अफजल स्टॅकिंग गेनवरती आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. कुरुस टीमच्या विरोधामध्ये आपण पाहताय इथून अफजल वरती आता संपूर्ण टीमची जबाबदारी आहे आणि आता तो कशी बॅटिंग करेल याकडे संपूर्ण दामतकर आता मात्र पाहतायत. अफजलच्या बॅटमधून रन्स येणार आणि चांगली टोटल उभी राहणार याच्याकडे सर्वांचं लक्ष राहिलंय. यावेळी कट केला अगदी फील्डर येतील तोपर्यंत एकच धाव इथून देखील पाहायला मिळते. थोडासा वेळ जरूर घेतलाय दामट टीमनं, कारण की सुरुवातीलाच डॉट बॉल आल्यात, विकेट्स आल्यात, थोडंसं प्रेशर झालंय, दडपणाखाली खेळतीये आणि आता मात्र इथून थोडंसं बाहेर तर काढावंच लागेल. इथे कट मारायची होती परंतु वेग होता या बॉलवरती प्रचंड. वेगानं मात्र इथून बीट केलं. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिलं षटक शोएब यांचं अगदी मेडन पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र आता रोशन आलेत. रोशन देखील आपण पाहताय 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा त्यांनी देखील खर्च केल्यात. इथे पुन्हा एकदा फुलाल यांचा बॉल गुडघे टेकून फटका खेचायचा होता, टायमिंग साधता आलं नाहीये. इथून देखील आपण पाहताय फक्त एक सिंगलच धाव पाहायला मिळते. एक सिंगल आल्यानंतर 3 धावा धावफलक्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. एक शेवटचा बॉल बाकी आहे दुसऱ्या षटकातील. आपण पाहताय चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले SKP कुरुस 11 या टीमची. याबली स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता अफजल यांचा, तो देखील इथे अगदी नाकाम ठरला. इथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धाबा आहेत त्या मात्र फक्त आणि फक्त 3. धावा धावफलक्यावरती अवघ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये टार्गेट तर सेट करावं लागेल. किमान 30 ते 35 धावा जरी धावफलक्यावरती लावल्या तरी मात्र एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल. कारण की अगोदरचीच मॅच आपण पाहिली जिथे खऱ्या अर्थानं भूमी 11 मांडा आणि SBCC उमरोली या 2 टीम दरम्यान ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 40 धावसंख्येचं ते टार्गेट आणि ते देखील अफजलने जर का षटकार मारला तर SK ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. दरम्यान इथून डॉट बॉल आलाय. गोलंदाज आपण पाहताय सौरभ गोलंदाजी मार्कवरती आहे. त्यांनी देखील ओव्हरची सुरुवातीला डॉट बॉल फेकला. यावेळी कमी गतीनं अगदी आपण पाहताय फिंगर रोल केले होते. इथे चान्स बनलाय आणि पंच सांगतात यस, फलंदाज आउट.
रन्स येत नाही अशा वेळी मात्र हे जोखीम कितपत योग्य आहे आपल्या टीमसाठी हा देखील प्रश्न सर्वांनाच पडून राहिला कारण की एका पाठोपाठ एक विकेट्स येत आहेत रन्स येत नाही आहेत अगदी जर पाहायला गेले तर डॉट ऑफ पर्सेंटेज वाढलाय तिथून मात्र विकेट्स देखील येत आहेत आणि मात्र ही रन्स आता अगदी आणखीन एक जिवारीच बसली असेल दामट टीमच्या कारण की अफजल एक चांगला बॅटर आहे एक यंग टॅलेंट आहे दामट टीमचं चांगले स्ट्रोक खेळतो कदाचित थोडासा वेळ घेतला असता तर त्याच्या बॅटमधून आपल्याला चांगले स्ट्रोक जरूर पाहायला मिळाले असते परंतु तो देखील इतर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला धावसंख्या अगदी आपल्याला 3च पाहायला मिळते आता धावसंख्येला पूर्णपणे लगाम लागलाय पूर्ण विराम लागलाय धावसंख्या पुढे जात नाहीये इथे पाठीमागे स्कूप करायचं होतं टायमिंगच साधता आलं नाहीये आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळेल हे सातत्यानं डॉट बॉल थोडीशी डोकेदुखी धरली आहे ती दामट टीमची इथून मात्र मोठे फटके जर कन्वर्ट झाले रन जर आल्या तर मात्र या मॅचला मजा येईल कारण की आता वातावरण देखील पाहायला गेलं तर थोडंसं दमट वातावरण मैदानाच्या आतमध्ये झालंय थोडंसं ड्यू फॅक्टर पाहायला मिळतोय आणि त्याचा ॲडव्हान्टेज ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी याल त्यावेळी तुम्हाला देखील नक्कीच मिळेल परंतु इथे धाव येतच नाही आहे पूर्णपणे संघर्षच चालू आहे दामट टीमचा प्रॅक्टिसला आली की काय असंच मात्र आता दामतकर देखील बोलतायत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 आणखीन एक चांगला बॉल आणखीन एक डॉट बॉल आता मात्र शेवटचा बॉल असेल शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील हे देखील मेडन षटक जाते की काय असाच आता अगदी इथून वाटू लागलंय कारण की 5 बॉलमध्ये कोणतीही धाव आली नाहीये एक रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून आपण पाहताय ओव्हर समाप्त झाली आणि इथून आपण पाहताय ही दुसरी मेडन षटक या मॅच मधलं पहिलं मेडन षटक आतालं होतं शोएब यांनी हे दुसरं मेडन षटक आपण पाहताय सौरभ यांचं आणि संपूर्ण या स्पर्धेमधील खऱ्या अर्थानं हे 4थं मेडन षटक आहे जे खऱ्या अर्थानं सौरभ यांनी आता हाताळलं बॅटिंगसाठी आता शोएब मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सालिम हसतायत त्यांचे चांगले मित्र आहेत आणि सालिमच्या टीममध्ये त्यांना चान्स मिळाला नाही सालिमची टीम क्वालिफाय झाली आहे परंतु आता जिथे चान्स भेटेल तिथे मात्र जिथे संधी मिळेल तिथून मात्र आता खेळायचं ती संधी आता त्यांना मिळाली आहे ज्यावेळी स्ट्राईकवरती दिशांकडनं 500 रुपये आहेत शोएबच्या चौकार षटकारासाठी परंतु त्याला स्ट्राईक मिळेल का हा देखील प्रश्न आहे इथून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत ते मात्र चिराग इथे स्ट्रोक तर चांगला केला अगदी आपण पाहताय मिड ऑफला बीट केलं लॉंग ऑफ ऑन द बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय बऱ्याचशा उशिरानंतर प्रतीक्षा संपली आता चौकाराचे देखील हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे या चौकारानं 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील यावेळी आणखीन एक चांगला स्ट्रोक वेकंड एरिया शोधली आहे बॉल सरळ चालला सीमारेषेच्या पलीकडे पंच सांगतात आणखीन एक चौकार बॅक टू बॅक 2 चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतात चिराग यांच्यावरती आक्रमणाला सुरुवात केली शेवटच्या ओव्हरमध्ये आता धावसंख्या बनवण्याचं काम मात्र मुझक्कीर मौलाना मैदानाच्या आतमध्ये करतात धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 आणि इथून देखील चांगला बॉल थोडीशी गती कमी केली यावेळी कटरचा वापर केला पडल्यानंतर आतमध्ये आला अगदी शरीरावरती आपल्याला बॉल येताना पाहायला मिळतोय हा डॉट बॉल 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या सत्रातील धावसंख्या पाहायला मिळते ती 11 इथे देखील फटका चांगला आहे दमदार आहे बॉलला पाठवलाय वाडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकार
मास्टर एकटे मुझक्कीर मौलाना इथून मात्र चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. 17 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर अगदी काटा बदललाय. डॉट बॉल आलाय. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते दामत 11ची ती म्हणजे 17. टार्गेट ठेवलंय SKP कुरुस 11 वरती ते म्हणजे 18 या धावसंख्येचं. 18 धावसंख्येचं टार्गेट आहे. अगदी 24 बॉलमध्ये 18 म्हणजे अगदी माफक टार्गेट इथून जरूर पाहायला मिळतंय. परंतु आता ड्यू फॅक्टर आहे. कदाचित ॲडव्हान्टेज दामत टीमला देखील इथून मिळू शकतो. तशी गोलंदाजी जर झाली तर या धावसंख्येचा बचाव जरूर आपल्याला होताना पाहायला मिळेल. चला लगेच दामत टीम जास्त वेळ नका घेऊ. फिल्डिंग लगेच लावून घ्या. बराचसा टाईम झालाय. आणि क्रुज टीम आपले फलंदाज देखील लगेच पाठवा. चला सेकंड इनिंगला इथून होईल सुरुवात. 18 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे SKP 11 क्रुज टीम. स्ट्रायकिंग एंडवरती आपण या ठिकाणी पाहणार आहोत फलंदाज मुजस्सर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडवरती हर्षद आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती मुजस्सिर आहे आणि गोलंदाजी मार्कवरती मुझक्कीर मौलाना आपण त्यांना पाहू शकता. पहिलं षटक घेऊन आलेत. 24 बॉलमध्ये 18 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. तर तोच खऱ्या अर्थानं इथून मात्र त्याच धावसंख्येचा पाठलाग क्रुज संघाला देखील करायचा आहे. पहिलाच बॉल आउटसाइड दी लेग स्टंप. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव फलकावरती अकाउंट ओपन झाले क्रुज टीमचं. आपण पाहता 1 या धावसंख्येनं. तुमच्याकडे धावा कमी आहेत. तुम्हाला धावांचं खऱ्या अर्थानं रक्षण करायचं म्हणजे डॉट बॉल फेकावे लागतील. तुम्ही अशा पद्धतीनं धावा खर्च केल्या ती मॅच तुमच्यासाठी थोडीशी कठीण बनेल. इथे मात्र लाऊडली अपील केली जाते. हाईट फॅक्टर नक्कीच इथे मात्र पंच सांगतायत. लाऊडली अपील झाली होती. पडल्यानंतर बरोबर बॉल अंगावरती आला होता परंतु हाईट फॅक्टर होती या बॉलवरती आणि तिथून खऱ्या अर्थानं आपण पाहता हा डॉट बॉलच पाहायला मिळाला. पहिली अवांतरची धाव त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. इथे देखील आपण पाहताय हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. उसामा त्या ठिकाणी होते. चुकी झाली आहे. सोपा झेल खऱ्या अर्थानं ड्रॉप झाला. ते चान्स बनवला होता म्हणजे कमी धावसंख्या आहे जरी ती डिफेन्स करतायत
तरी देखील आपण पाहताय मुझक्कीर मोला यांनी पहिला चेंडू जरी अवांतर टाकला असेल, दुसऱ्या चेंडूवरती देखील आपण पाहतोय चांगला पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी नेक्स्ट बॉलवरतीच मात्र प्रयत्न इथे झाला होता विकेट घेण्याचा, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उसामा चुकी करतायत आणि फिल्डिंगसाठी अशा पोझिशनमध्ये उभे आहेत ना की जणू काही गार्डनमध्येच फिरायला आलेत. तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहात आणि अगदी जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग पंजांच्या अगदी बरोबर बाजूला आणि बरेचसे फलंदाज आहेत की जे खऱ्या अर्थानं स्क्वेअर लेगच्या बाजूनं जास्त बॉल खेळत असतात आणि त्या पोझिशनमध्ये तुम्ही अगदी थोडीशी लेझी फिल्डिंग करत असताना आणखीन एक वाईट बॉल, 2 धावा धाव फलकावरती. इथे फटका चांगला आहे, बॉल सरळ चाललाय लॉंग लेग मध्ये, सीमारेषेच्या पलीकडे इथे चौकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 वरती. 6 धावा धाव फलकावरती आहेत. इथे देखील फटका फसला, मिस टायमिंग आहे, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, बॉलला जज करतायत परंतु जेल ड्रॉप. ताबिश त्या ठिकाणी होते, त्यांच्याकडनं देखील चुकी झाली आहे, त्यांच्याकडनं देखील जेल ड्रॉप झाला. प्रयत्न जबरदस्त चालू आहेत मुझक्कीर मोला यांचे. या 2 विकेट जर का आले असते ना तर हा दबाव खऱ्या अर्थानं SKAP कुरुस टीमवरती देखील आपल्याला पाहायला मिळाला असता, कारण की ह्याच विकेट सुरुवातीला दामट टीमच्या देखील आल्या होत्या. या हलक्या हातानं अगदी हातामध्ये काढून दिलाय शॉट. यावेळी हुसामा यांनी पकडले कॅच. अगोदर झेल ड्रॉप झाला होता परंतु यावेळी चांगला प्रयत्न, बरोबर हातामध्ये त्यांच्या कॅच आले, ती त्यांनी कॅरी केली आणि पहिला हादरा मिळतोय SKAP कुरुस टीमला. फलंदाजीतून बाद होतील ते म्हणजे मुदस्सर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फैजान आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत. पहिलाच बॉल ऑन साईडला, काऊ कॉर्नरला बॉल, सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. आज धावसंख्येची गरज आणि आता गोलंदाज कोणता असेल सेकंड ओव्हर मध्ये. बुरान गोलंदाजीसाठी आलेत सेकंड ओव्हर मध्ये. आपण पाहताय फैजान आल्या आल्या मुझक्कीर यांच्या विरोधामध्ये तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र हर्षद आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. 18 बॉल 5 धावसंख्येची गरज असताना पुनश्च एकदा गोलंदाज त्या ठिकाणी चेंज केलेत. मुस्तकीम गोलंदाजीसाठी आलेत. 18 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. मुस्तकीम निघाले होते परंतु बॅटर त्या ठिकाणी रेडीच नव्हते. पहिला शॉर्ट बॉल, त्याच्यावरती इथे चौकार आलाय. 4 धावा पाहायला मिळतील. 4 धाब्यानं स्कोर इज लेवल, स्कोर लेवल झाला. आता 1 धावसंख्येची गरज आहे. 17 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज.
उमरोली टीमचे कर्णधार या आपण चला लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इथून देखील फटका दमदार आहे. वेल फिनिश बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हर्षद यांच्या बॅट मधून आज षटकार. मॅच फिनिश झाली आहे. मॅच जिंकली आहे SKP कुरुस 11 टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. दामत दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. आणि मॅन ऑफ द मॅच अव्वा. मेडन षटक हाताळलं. त्याच्यामध्ये 2 विकेट्स एक रनआउटची देखील होती. सुरुवातच खऱ्या अर्थानं मेडन षटकने झाली होती.